नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत जीआर वरून घमासान होत आहे त्या संदर्भातल्या बातम्यांनी. लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या. मांजरा नदीत उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं. छगन भुजबळ यांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट. तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसीतील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. तुम्हाला शहीदच पाहिजे ना? आमच्या ओबीसीला पहिला शहीद केला, पण आम्ही त्याचं बलिदान जे आहे व्यर्थ जाऊ देणार नाही. ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट. सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असंही ट्विट. तर आत्महत्या करू नका, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन. आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल. आम्ही काय मागतो? आम्ही काय मागतच नाही. आमच्यावर अतिक्रमण करू नका. आमचं आरक्षण तुम्ही हिरावून ठेवू नका, एवढंच मागतो आम्ही. मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यात जातीय अराजकता निर्माण होईल. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्यांच्या सांगण्यानं राज्यात उद्रेक निर्माण होतोय. भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. तर नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असा उल्लेख. अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. ऐकू नका, आणि त्याला मी मुजित नाही. ते पार भरायला येऊन झाला, आता लय रडकुंडीला आले. ते मेटा कुठेला आलंय पार. आता ते डोळे लाल त्याचे दिसून म्हणून काळा चष्मा घातला वाटतं असते. हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांत शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर कायद्याच्या चौकटीत बसणारा. जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळत नाही. ईडब्ल्यूएस वरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपच्या आशिष शेलार यांचं उत्तर. ज्याला ईडब्ल्यूएस मध्ये मिळालं त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही. ज्याने जातीमधलं घेतलं किंवा त्याच्या अधिकाराचं संविधानाचं घेतलं त्याला ईडब्ल्यूएस मध्ये त्याचा अधिकार तेवढा राहत नाही.